नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या मिशन स्टेनोग्राफी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट, गती उतारा सुरू. परिच्छेद. देशाचे भवितव्य केवळ इंदिरा काँग्रेसच्याच हातात सुरक्षित आहे. काँग्रेस पक्षात असलेली एकजूट अन्य कोणत्याही राजकीय पक्षात आढळून येत नाही. म्हणून देशाला टिकवायचे असेल तर काँग्रेस टिकवली पाहिजे, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले. अमरावती जिल्हा शहर काँग्रेसद्वारा सहकार बोर्डाच्या सभागृहात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास संबोधित करताना नामदार चव्हाण म्हणाले, अंतर्गत मतभेद आता कार्यकर्त्यांनी बाजूला ठेवायला पाहिजेत. आपले शत्रू आपल्या पक्षातच आहेत. आपल्या शेजारीच ते बसत आहेत, परंतु ते कोण आहेत हे शोधून काढण्याची वेळ आता आली आहे. आपले कार्यकर्ते चुकीच्या मार्गाने जात असतील तर त्यांनी तिथेच थांबायला हवे. दारिद्र्यरेषेखालील गरिबांच्या उत्थानाकरिता करोडो रुपये खर्च केला जातो, परंतु त्यातील बराचसा पैसा मध्येच गडप केला जातो, याची आम्हाला जाणीव आहे. या मधल्या लोकांना शोधायला पाहिजे. पक्ष कार्यकर्त्यांनी खेड्यात जाऊन काम करायला हवे. खेड्यातील जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला पाहिजे. आपले कार्यकर्ते केवळ 6 महिनेच हे काम करतात व 4.5 वर्षे स्वस्थ बसतात, परंतु हा क्रम आता बदलविला पाहिजे. हा क्रम बदलविला तरच जनतेचा विश्वास संपादन होईल आणि निवडणुकीत अवास्तव भोंगाडेही वाजवावे लागणार नाहीत, असेही नामदार चव्हाणांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले. परिच्छेद. अमरावती जिल्हा हा कार्यकर्त्यांची खाण आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नेतृत्वात त्याचा सहभाग आहे, परंतु त्याला आलेला आळस आता झटकून टाकला पाहिजे आणि पक्षासमोर येणारी आव्हाने पेलण्यास सामोरे गेले पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. विदर्भ हा नेहमीच माझ्यासोबत राहिला आहे, याची जाण मला आहे. विदर्भाचा औद्योगिक विकास अजूनही हवा त्या प्रमाणात झाला नाही. विदर्भाच्या जनतेने तसे प्रयत्न करावेत. मी त्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रसंगी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी अमरावती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष भाऊसाहेब भले यांनी आपल्या भाषणात अमरावती जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. स्टॉप.